फक्त माझी विनंती आपल्याला आहे, बघा मंजुळा ताई तेही मी करणार, पण माझं तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती आहे, फक्त 2 तारखेपर्यंत आपण आपल्या सगळ्यांना, आपतेष्टांना, नातेवाईकांना, सगळ्या सोयऱ्यांना, सगळ्यांना सांगायचं आहे, जिथं कुठं असतील त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे, आपला भाऊ एकनाथ शिंदे हा दिलेला शब्द पाळतो, आपलं ऐकतो, तर त्याचं एकदा ऐकलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो 2 तारखेला, बाकी काही नाही, धनुष्यबाण ही निशाणी लक्षात ठेवा आणि आपल्या नगराध्यक्ष आणि सगळे 20च्या 20 पॅनल सगळे निवडून आणा. 3 तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सोबत इथे येईल हा विश्वास देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी तुम मगाशी मंजुळाताईंनीच सांगितलं, पांजरा कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी माझ्याकडे त्यांनी विनंती केली आणि आता त्यांनीच मला सांगितलं गेल्या महिन्यात तो सुरू झालेला आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो, म्हणून तर लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की माघार नाही. ही आपण पाहिलेली आहे. 2022 मध्ये एकदा निघाला की माघार नाही, सरकार पलटवून आपटून नवीन महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात सरकार आणला. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, अगर मैंने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. शब्द शब्द आहे, शब्द राजकारणात आहे, समाजकारणात आहे, शब्द दिला की शब्द पाळलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि म्हणून आता माझ्याकडे एवढंच सांगतो आपल्याला, पहिलीच नगर परिषद आहे ना, पहिले ग्रामपंचायत होती आणि माझ्याकडे तुम्ही आले, तुळशीराम आले, म्हणाले इथं बाबा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पाहिजे. आता विकासाचा अजेंडा घेऊनच पुढे जाणार आहे एकनाथ शिंदे. मी लगेच त्याला मान्यता दिली आणि नगरपंचायत झाली. आता ह्या नगरपंचायतीचं पहिलं निवडणूक आहे, म्हणजे ही सुरुवात आहे. मग सुरुवात कशी करणार तुम्ही? भगवा फडकावून करणार ना. आता या ठिकाणी आपल्या उमेदवार जे आहेत, 1 सेकंड में पुराना शीशा नहीं, पूरा नजारा बदल दीजिए. ना कोई टूटी लाइन, ना कोई निशान, बस एक टच.